नमस्कार, माझे नाव धीरज जैन आणि मी तसा मूळचा वडनेर खाकुर्डी मालेगाव आणि पुण्याला माझं शिक्षण झालं. दुबईमध्ये मागच्या 11 वर्षापासून आहे. दुबईमध्ये माझं व्हेंचर कॅपिटल स्टार्टअप बरोबर काम करतो आणि एक रिअल इस्टेट डेव्हलपर पण आहे. शनिवारी मागच्या ज्यावेळी एक मोबाईलवरती सायरन येणं सुरू झालं की दुबईमध्ये ड्रोन आणि मिसाईल अटॅक येत आहेत, तर त्याचवेळी एक रात्री 9:30 वाजता मी सर्व लोकांना मेसेज केला की आपलं जे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही राहू शकताय. पुण्यामध्ये ज्यावेळी जर्मन बेकरीमध्ये बॉम्बलास्ट झाला होता त्यावेळी सुद्धा इमिजिएटली मी 300 ब्लड डोनर्स त्यावेळी एकत्र करून आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. आपले गव्हर्नमेंट तर समाजासाठी सगळं काही करत असतात, पण ॲज अ फॅमिली आपल्यालाही आपलं एक कर्तृत्व असतं, आपलं एक काम असतं समाजासाठी काहीतरी करण्याचं आणि आपल्याला कोणी सांगण्याची गरज नसते. आणि त्याच पद्धतीने हे सर्व करण्यासाठी आम्हाला कोणी सांगितलं नाही, पण आम्ही स्वतःहून एक मेसेज पाठवला आणि ह्या ठिकाणी आम्ही आलो फार्म हाऊसवरती आणि लोकांना इन्व्हाइट केलं. शनिवारी मेसेज बाहेर गेल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लोक ह्या ठिकाणी सुरू झाली. आपल्याकडे 11 बेडरूम्स आणि 4 मोठे मोठे हॉल्स आहेत, त्या ठिकाणी आपण मॅट्रेसेस लावल्या, पण लोक जास्त येतील याचा अंदाज आल्यामुळे आपण या ठिकाणी भरपूर टेंट सेटअप केले. 3 मोठे टेंट सेटअप केले. 10,000 लोकांचा जेवणाचं राशन जे असतंय ते आपण या ठिकाणी आणून ठेवलं. आणि याच्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी त्यांच्याकडे पैसे वगैरे पण नव्हते, तर आपण आपल्या गाड्या पाठवून लोकांना पिकअप केलं. लोक ज्यावेळी ह्या ठिकाणी येत होते ते खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये होते, काही जण रडत होते, त्यांना भारतातनं फोन येत होते आणि त्यांना त्या सगळ्या टेन्शनमधनं बाहेर ठेवण्यासाठी आपण इथे सकाळी योगा, मेडिटेशन, दुपारी गेम्स, म्युझिकल चेअर, प्लेईंग गेम्स, इंटरनल बोर्ड गेम्स, प्लेईंग कार्ड्स वगैरे असे गेम आपण सुरू केले. संध्याकाळी ह्या ठिकाणी मूव्ही, डान्स, क्रिकेट मॅच वगैरे आम्ही बघत होतो. लोकांना ॲक्च्युली दुबईमध्ये त्यांच्यासाठी कोणीतरी एखादा लहान भाऊ, लहान बहीण किंवा त्यांचा मुलगा ह्या पद्धतीने कोणीतरी हवं होतं आणि तोच रोल आम्ही ह्या ठिकाणी केला आणि लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी फॅमिलीसारखं राहिलो. मागचे 8-9 दिवस आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी स्वयंपाक बनवत होतो, एकत्र राहत होतो. मीही त्यांच्याबरोबर त्याच ठिकाणी त्याच टेंटमध्ये झोपत होतो, कारण मला लोकांना हेच सांगायचं होतं की आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही ह्या ठिकाणी आहोत. आणि आपण जसं भारतात म्हणतोच अतिथी देवो भव, त्याच पद्धतीने या सर्व लोकांची सेवा करण्याचा आम्हाला चान्स मिळाला. आणि आपण भारतीय आहोत, आम्ही दुबईमध्ये राहतो, समाजासाठी काहीतरी द्यायलाच पाहिजे आणि त्याच भावनेने हे सगळं झालं. देवाने आमच्याकडनं हे करून घेतलं अँड वी आर व्हेरी मच थँकफुल की आम्ही लोकांच्या कामात आलो. थँक्यू व्हेरी मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.